फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुम्हाला कमरपट्टा घरच्या घरी कसा बनवायचा हे सांगणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की आपल्याला कमरपट्टा आपण लॉंग वन पीस जरी असेल त्यावर यूज करू शकतो, घागरा असेल तर त्या ओढणीला इथे लावला तरी सुद्धा छान दिसतो आणि त्याचबरोबर साडीवर सुद्धा यूज करू शकतो। सो असा कमरपट्टा घरच्या घरी कसा बनवायचा तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। ॲक्च्युअली हा जो काही कमरपट्टा आहे तर हा मी ड्रेसला मॅचिंग बनवणार आहे। सो तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे मी जे आता पुढे सांगेलच की तो कशावरही मॅच व्हावा यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही यूज करू शकतात। सो हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा तुम्हाला मशीन चालवता वगैरे येत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा कमरपट्टा सहज बनवू शकता। त्यात कटिंग स्टिचिंग असं काहीही अवघड नाहीये। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं छानसा कमरपट्टा सहज लावता येईल, जेणेकरून तो तुम्ही लॉंग वन पीस, अनारकली किंवा शॉर्ट आपला फ्रॉक असला तरी त्यावर सुद्धा तो यूज करू शकतात। एवढंच नाही तर घागरा, लेहंगा आणि महत्त्वाचं म्हणजे साडी, सो या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही तो कमरपट्टा छान असा यूज करू शकता। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला असा कमरपट्टा बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर आता मग आपण कमरपट्टा बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघू शकतात हँगिंगची छान लेस घेतलेली आहे मी इथे, हे बघा गोल्डन आणि पाइपिंगची हँगिंगची रेडीमेड लेस आहे, गोल्डन कलरचा कपडा आहे आणि मॅचिंग अस्तर सुद्धा। आता बघा सगळ्यात आधी आपल्याला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे, तर तो मी इथे डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करते, जेणेकरून आपलं कमरपट्टा तिरकं वगैरे व्हायला नको, लाईन व्यवस्थित सरळ असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे, कारण कॅनव्हास पेपर थोडासा तिरका कटिंग झालेला आहे। ठीक आहे, आता एवढी लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला किती रुंदीचा कमरपट्टा बनवायचा आहे, 1.5 इंच, 2 इंच, 2.5 इंच की 1 इंच, त्यावर डिपेंड आहे की तुम्ही रुंदी किती घ्यायची आहे ते। आता इथे मला 1.5चा रेडी पाहिजे आहे आणि अर्धा इंच मार्जिनसुद्धा तिथे लागणार आहे। सो मग मी इथे डायरेक्ट 2.5 ते 3 इंचाला मार्किंग करणार आहे। त्याचबरोबर माझी जो काही कमर साईज आहे, म्हणजे हा मी माझ्या साईजचा शिवते, तर कमर साईज आहे 30, मग त्यामध्ये अर्धा म्हणजे त्याचा 3रा भाग घ्यायचा, म्हणजे 10 कमी करणार, म्हणजे किती झालं 20 आणि 3 इंच मार्जिन, असं टोटल किती घ्यायचं आहे आपल्याला 23। मग ठीक आहे 24 घेऊयात आपण, म्हणजे मग डबल फोल्ड कपडा आहे तर 12ला आपल्याला मार्किंग करता येईल। ठीक आहे, म्हणजे लक्षात राहू द्या की जी काही कमर घेर होता तर तो 30 होता, त्यात आपण 20 अधिक 4 इंच मार्जिन असं टोटल 24 घेतलं, मग त्याचं निम्म 12ला मार्किंग केली, कारण हा डबल फोल्ड कॅनव्हास पेपर केलेला आहे। तुम्ही सरळ जर मोजलं तर डायरेक्ट 24 मोजून घ्यायचं। ठीक आहे, अशा पद्धतीने 12 इंचाची मी मार्किंग केली आणि मी रुंदी म्हटलं की तुम्हाला किती हवं आहे त्यावर डिपेंड आहे। तर आता बघा मी 2 इंचाला मार्किंग करते, अर्धा इंच मार्जिनमध्ये जाईल आणि 1.5 इंचाचा कमरपट्टा इथे रेडी होईल। दोन्ही साईडने 2-2 इंचाची ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि बघा इथं आता जिथे मार्किंग केलेली आहे ना तिथे एक लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात, व्यवस्थित सरळ कॅनव्हास पेपर पकडायचा आहे ह्या पद्धतीने। ठीक आहे, आणि जेवढी आपली लांबी आहे त्याला आपण मार्किंग करून घेतली। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर एवढाच कॅनव्हास पेपर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता इथे मी पिन लावते, जेणेकरून कटिंग करताना ते तिरकं जायला नको यासाठी। तर बघा इथून मी व्यवस्थित प्रॉपर असं कट करून घेतलं, त्यानंतर इथून वरती कट करायचं आहे आणि पुन्हा इथून फक्त ते व्यवस्थित प्रेस करून पकडायचं आहे, नाहीतर काय होईल की लेअर कमी जास्त वर खाली होण्याचे चान्सेस असतात। सो त्यामुळे तर ह्या पद्धतीने इथे आपण कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, आता मी इथे पेपर कॅनव्हास यूज केलेला आहे, तुम्ही कॉलरचा कॅनव्हास पण इथे यूज करू शकतात। ठीक आहे, आता त्यासाठी बघा इथे अस्तर कट करून घेते मी, अस्तरसुद्धा डबल फोल्ड करून घेतलं आणि थोडा एक्स्ट्रा ठेवला आहे, नंतर स्टिचिंग करताना एक्स्ट्राचा आपण कट करूया। ठीक आहे, त्यानंतर आता हा जो काही गोल्डन कपडा आहे ना तर तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही कुठला पण कलरचा यूज करू शकता, जर मॅचिंग असेल तर ड्रेसचं किंवा काठाचा, साडीवर, ब्लाऊजवर, ड्रेसवर कसंही कलरफुल बनवू शकता, पण मी ते गोल्डन बनवते जेणेकरून तो कशावरही सहज मॅच होईल, घागरा असो, लॉंग वन पीस असो किंवा साडी असो, गोल्डन कलर कशावरही मॅच होईल कुठल्याही कलरच्या साडीवर। सो त्यामुळे मग मी इथे गोल्डन कपडा घेतला। आता काय करायचं आहे आपल्याला बघा, इकडून ना 1ला मार्किंग करायची, म्हणजे निम्म घ्यायचं आहे, रुंदीच्या निम्म, त्यानंतर इथून 1.25 इंचाला मार्किंग करायची आणि खालच्या साईडने सुद्धा इथे 1.25 इंचाला मार्किंग करायची। त्यानंतर बघा या पद्धतीने हे पॉईंट जॉईन करून त्रिकोण शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा, तोच मी दुसऱ्या साईडने सुद्धा ड्रॉ करून घेतलेला आहे। ठीक आहे,
आता एवढं तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर काय करायचं आपल्याला बघा, आपला जो काही अस्तर आहे ना त्यावर आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे तो त्याला चिटकून जाईल आणि मग आपल्याला स्टिच करणं सोपं जाईल. कारण बऱ्याचदा कधी कधी काय होतं की सरळ सरळ टीप असली ना की ते व्यवस्थित लागला जात नाही त्यामुळे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित तो प्रेस करून घेते. ॲक्च्युली जिथून ना असा चिकट थोडासा चमकीचा भाग असतो ना त्या साईडने ठेवायचं, म्हणजे तो चिटकतो. ठीक आहे, तर तेवढं तुम्ही चेक करून घ्यायचं. तर मी सुद्धा व्यवस्थित ठेवून घेतला आणि ह्या पद्धतीने तो प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे चिपकून राहील. ठीक आहे, आता हे प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला आता पुढचं स्टिच करायला सुरुवात करायची आहे. फक्त एवढंच आहे की ह्या स्टेपमुळे आपल्याला स्टिचिंग करणं इझी जातं, कारण आपला कॅनव्हास पेपर अस्तरला ऑलरेडी चिपकला गेलेला आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता ह्यानंतर काय करायचं, आपला जो काही गोल्डन कपडा आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर बघा हा पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आता एवढं ठेवल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी स्टार्टिंग जे काही त्रिकोण ड्रॉ केलेले आहे ना कडेने तिथून करायची आहे. तर त्याला आपल्याला बंद लावायचा आहे. तर मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे बघा, 1 मीटर घ्यायची, अर्धा एक साईडने. ठीक आहे, आता इथे मी एक पिनसुद्धा लावून घेतली आणि ती जी काही नॉट आहे ना तर ती बघा ह्या पद्धतीने आपल्याला मध्ये टाकायची आहे अस्तरच्या आणि मेन फॅब्रिक जे घेतलेलं आहे त्याच्या, आणि इथून ह्या पद्धतीने टीप टाकायची आहे आणि इथे मध्यभागी ना थोडंसं लॉक करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित तिथे ती आपली नॉट पॅक होईल. ठीक आहे, तुम्हाला जर का दुसऱ्या कलरचं बनवत असेल तुम्ही, तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साडीला मॅचिंग सिंपल असं नॉटसुद्धा बनवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखी सरळ टीप मारण्याचा प्रयत्न करायचा आहे, तिरकं वगैरे जाऊन देऊ नका. आता इथपर्यंत आल्यावर बघा इथूनसुद्धा पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडची नॉट त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तिथेसुद्धा व्यवस्थित लॉक करायचं आहे बघा मध्यभागी, आणि मग पुन्हा तिरकी टीप टाकायची आहे आणि मग दुसऱ्या साईडला सुद्धा सरळ. फक्त टीप टाकताना नॉट व्यवस्थित मध्येच टाकायची आहे, त्या चुकूनही बाहेर काढू नका, म्हणजे दोन्ही पण नॉट आपल्या बरोबर मध्येच आहे. आणि इथपर्यंत मारल्यावर इथे मी लॉक केलं आणि थोडासा स्पेस ठेवलेला आहे आपल्याला ही पट्टी सरळ करण्यासाठी. आता एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते सगळंच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने, म्हणजे मेन फॅब्रिक असो किंवा अस्तर असो सगळ्याच साईडचं. ठीक आहे, आणि इथपर्यंत झाल्यानंतर इथून बरोबर ते त्रिकोणच्या शेपमध्येच आपल्याला कट करायचं आहे. आणि आता बघा आपल्याला हे जे आहे ना तर ते स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सरळ करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी नॉट जर का तुमची जास्त जवळ येत असेल तर तिथून जरी ओढलं तरी हे लगेच सरळ होऊ शकतं. ठीक आहे, पण मग मी ह्या पद्धतीने जे काही मोठं स्क्रूड्रायव्हर असतं ना ते तिथून सरळ करते. जिथं पण थोडीशी जागा ठेवली होती बघा तिथून ते सरळ काढून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे बघा त्रिकोण वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्यानंतर हे प्रॉपर असं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित इथे फोल्ड करून. आता पूर्णच पट्टीला आपल्याला ॲक्च्युली इथे दाबटीप द्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग प्रॉपर येईल. पण आधी ते व्यवस्थित बाहेर काढून प्रेस करायचं आणि मग इथून आता दाबटीप द्यायला सुरुवात करूयात. तर व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे, थोडं थोडं पकडत, कमी जास्त तिरकं वगैरे जाऊन देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना आतली जी काही अस्तर आपण यूज केलेलं आहे ना तर ते वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे आपल्या ही जी काही कमरपट्टी आहे ना तर त्याचं लूक जायला नको यासाठी. आणि इथे जिथे ओपन होतं तर ते बरोबर एकाच लेवलमध्ये आतमध्ये फोल्ड करून तिथे आपण सरळ जशी दाबटीप देतो ना तशी स्टिप मारून घ्यायची आहे. आणि बघा बरोबर दुसऱ्या साईडला सुद्धा कंटिन्यू आता आपल्याला संपूर्ण इथे दाबटीप देऊनच घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा हे झाल्यानंतर काय करायचं आहे, ॲक्च्युली ही गोल्डन कलरची पट्टी आपण रेडी केलेली आहे, म्हणजे ती कशावरही मॅच व्हावी. सो त्यामुळे आता येथे जी काही लेस यूज करायची आहे ना तर ती सुद्धा आपण गोल्डनच करणार आहोत, म्हणजे मग ते कशावर मॅच होईल आणि जरा शायनी लुक पण हवा आहे. सो त्यामुळे मग मी इथे जी काही टिकली वर्कची गोल्डन माझ्याकडे लेस आहे ना तर ती यूज करते. तुम्ही कुठलीही फॅन्सी यूज करू शकतात किंवा गोल्डन त्रिकोणची वगैरे डिझायनर स्टोनवाली कुठलीही तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही इथे यूज करू शकता. तर माझ्याकडे 2-3 ऑप्शन आहे. सो बट मला असं वाटतं, म्हणजे मी चेक करते की कुठली कुठे लावल्यावरती छान दिसेल. आणि माझ्या मते आता मला वाटतं की मी ही जी काही तुम्हाला दाखवते आता ही जास्त डार्क वाटते. सो त्यामुळे मग ही यूज करत नाही आहे, कारण की ती साईडने फक्त लावली अशी, तर मग तरी पण त्रिकोण छोटे आहे त्यामुळे व्यवस्थित लूक येणार नाही. मग ही कशी जरा त्याचा कलर आणि जो काही कलर पट्टीला वापरला तर तो मॅच होतो आहे आणि टिकली वर्कची आहे त्यामुळे अजून सुंदर लूक येईल, शाईन येईल आणि चमकेलसुद्धा. सो त्यामुळे मग मी टिकलीवरची जी काही लेस आहे ना तर ती लावते. स्टार्टिंगला व्यवस्थित ती फोल्ड करून घेतलेली आहे बघा, आणि मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला ह्या पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे.
आणि एक्स्ट्राची कट करायची आणि एंडिंगला परत आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची आहे। आणि ही जी काही लेस आहे ना, इथे आपल्याला डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून ती लेस व्यवस्थित प्रॉपर अशी पॅक होईल। ॲक्च्युली याआधी पण सांगते मी बऱ्याचदा, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची। त्यामुळे 2-3 फायदे आहे की लेस व्यवस्थित लागली जाते, लूक छान येतं, फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ती लेस तरंगतसुद्धा नाही। आता त्याच्या खालीसुद्धा अजून एका लेवलमध्ये आपल्याला सेम तीच लेस इथे यूज करायची आहे, कारण की मी आत्ताच म्हटलं की टिकली आहे त्याला असे, त्यामुळे मग छान असं लूक येईल। दुसरी लेस यूज करण्यापेक्षा मग तुम्हाला पण जर अशी भेटली तर तुम्ही यूज करू शकतात, म्हणजे कमरपट्टा एकदम छान असा रेडी होईल। आणि बघा ती दुसऱ्या लेअरमध्ये सुद्धा लावून घेतलेली आहे, समोरासमोर वगैरे काही लावली नाही, फक्त एकाखाली एक लावलेली आहे, म्हणजे बरोबर लेवलमध्ये एकाखाली एक ते टिकली येते। ठीक आहे, आणि डबल टिपसुद्धा देऊन घेतली। आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला, मी तुम्हाला आधी जी स्टार्टिंगला बघा ही हँगिंगची लेस दाखवली होती ना, तर ती लावायची आहे। आता ती किती पाहिजे आहे ना तेवढं मी मोजून डायरेक्ट कट करून घेते। आणि लक्षात राहू दे, ही पायपिंगची रेडीमेड हँगिंगची लेस लावायची असेल तर आपल्याला सिंगल फूट लागतं मशीनचं, तरच ती व्यवस्थित लागली जाते, फिनिशिंग प्रॉपर येते। हे जे काही पायपिंग आहे त्यामध्ये ओवलेले जे काही मणी आहे तर ते काहीच निघत नाही, तिथून सटकतसुद्धा नाही, तिरकी वगैरे लेससुद्धा होत नाही। ठीक आहे, तर मग मी इथे सिंगल फूट लावून घेतलेला आहे। आणि बघा आता इथून स्टार्टिंगला ती लेस थोडी फोल्ड करायची आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला आता इथे टीप मारून ही लेस लावून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित कडेकडेने एकाच लेवलमध्ये लावण्याचा जरा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, फक्त फूट वगैरे सटकून देऊ नका, जेवढं शक्य आहे तेवढं कडेने प्रॉपर लावायचं आहे। त्या हँगिंग्स पण नीट राहिले पाहिजे आणि कुठे तिरकं वगैरे पण व्हायला नको यासाठी। आणि एंडिंगला सुद्धा आपल्याला ते फोल्ड करून लावायचं आहे। ठीक आहे, आता आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे ही लेससुद्धा व्यवस्थित पॅक होईल आणि लूकसुद्धा छान येईल, तरंगणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा मस्त येईल। ठीक आहे, तर बघा आता डबल टिप इथे आपण देऊन घेतलेली आहे आणि ही हँगिंगची लेस लावलेली आहे, त्यामुळे खूप सुंदर असं लूक आलेलं आहे। बघा आता मी सेंटरला इथे मार्किंग केली, आणि म्हणजे तुम्ही असं पण कमरपट्टा ठेवू शकतात, पण बघा हा एक गोल्डनच पॅच घेतलेला आहे आणि मग तो इथे मी मध्ये फक्त सिंपल अशी टिप मारून जॉईन करून घेते, म्हणजे मग मध्यभागी तो पॅच येईल ना, कारण की तो त्या पट्टीपेक्षा थोडासा मोठा पण आहे, असा अंडाकृती पण आहे, त्यामुळे मग कमरपट्टी अजून छान दिसेल असं मला वाटतंय, सो त्यामुळे। आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित सिंगल फूटनेच मी इथे टिप मारते, कारण की मध्ये स्टोनची लेससुद्धा आहे या पॅचला म्हणून। ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा मग आपण हा पॅच पण लावलेला आहे आणि फायनली खूप सुंदर असं लूकमधला आपला हा कमरपट्टा रेडी झालेला आहे। टिकाऊ पण आहे, घरी बनवलेला आहे, त्यामुळे तो लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही आहे आणि रेडीमेडपेक्षा सुद्धा भारी बघा की खरंच साडीला खूप सुंदर असं लूक येईल। किंवा मी म्हटलं ना की तुम्ही ड्रेसला, लॉंग वन पीसला कशावर पण ते यूज करू शकतात। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे सिंपल असे लटकन करायचं आहे। तुम्ही रेडीमेड हँगिंगचं लटकनसुद्धा इथे यूज करू शकता, तुमच्या चॉईसवर ते डिपेंड आहे। आणि हा जो काही गोल्डन कपडा आहे ना, हा फार पातळ आहे, त्यामुळे मग मी अस्तर लावून मला असं वाटतं की इथे आपण हे जे काही लटकन आहे ना तर ते बनवावेत। तर फॅब्रिक आणि रेडीमेड सिल्क थ्रेड असं दोन्ही यूज करून आपण हे लटकन आज बनवणार आहोत। तर बघा गोलाकार मी इथे कट करून घेतलेला आहे, सिंपल त्रिकोण कसं बनवतो तसं बनवायचं आहे। आणि सगळ्यात आधी बघा ह्या पद्धतीने खालच्या साईडने आपल्याला गोलाकार शेपमध्ये इथे टीप टाकून घ्यायची आहे। 1 लाईन किंवा 1/2 इंच एवढंच मार्जिन ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही आहे। आणि टीप मारल्यानंतर बघा इथे हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथलंसुद्धा। आणि आता आपण हे सरळ करून घेऊयात आणि आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर दाबटीप देताना सुद्धा इथे काळजी घ्यायची आहे की खालचा जो काही शेप आहे ना, म्हणजे त्या शेपचे जिथे दाबटीप देतोय तिथे आतला अस्तरचा कपडा दिसायला नको। आणि बघा प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडला आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे या पद्धतीने। ठीक आहे, आता दाबटीप दिल्यानंतर काय करायचं, जे काही एक्स्ट्राचं आहे ना मेन फॅब्रिक तर ते आपण कट करून घेऊयात। हे बघा, आणि ह्या पद्धतीने प्रॉपर असं हे शेपमध्ये आपण रेडी करून घेतलेले आहे। आता हे आपल्याला लावायचं आहे या नॉटला। त्याआधी मी म्हटलं सिल्क थ्रेडचं लटकन लावायचं आहे, तर इथे मी गोल्डनच यूज करणार आहे, कारण मी ह्या हेतूने हे बनवते की ते कशावरही इझिली मॅच हवं। तर रेडीमेड बघा असे मिळतात आपल्याला हँगिंग, तर ते आधी आपण इथे सुई धाग्याने पॅक करून घेऊयात। तर इथे मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी बघा इथे पॅक केलं आणि मग ते नॉटला पॅक करायचं आहे। आणि 2-3 टाके द्यायचे आहे, जास्त नाही दिले तरी चालेल, कारण 4 पदरी दोरा आहे, 2-3 द्यायचे फक्त आणि ते गाठ टाकून घ्यायचे आहे। ठीक आहे, सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसंच पॅक करून घ्यायचं आहे। तिथे सुद्धा स्टार्टिंगला व्यवस्थित आपण इथे हे एक गाठ टाकून देऊयात आणि मग ती रेडीमेड नॉटला आपल्याला पॅक करून घ्यायची आहे।
ठीक आहे. इथे तुम्ही दुसरं पण लटकन एखादं यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. किंवा रेडीमेड मोठे मोठे हँगिंग्स मिळतात, ते केलं तरीसुद्धा चालेल. पण घरच्या घरी तुम्ही असंही करू शकतात. किंवा हे त्रिकोणचे सुद्धा 3 एकात एक बनवू शकतात, जसं पॉसिबल असेल तसं. आणि त्यानंतर बघा आपल्याला आता हे जे काही आहे ना त्रिकोण, ते हे या पद्धतीने ठेवायचं आहे. आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे. जेवढा डिस्टन्स पाहिजे तेवढा खाली डिस्टन्स ठेवायचा आहे. आणि बघा मग स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने हे सरळ करून दाखवते. तर बघा किती सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं लटकनसुद्धा इथे बनवून घेऊयात. आणि बघा मग फायनली आपल्या इथे कमरपट्टा रेडी झालेला आहे. लटकनसुद्धा बघा सिंपल कमीत कमी टाईममध्ये छान असे आपण रेडी केलेले आहे. आणि हा कमरपट्टासुद्धा लेससुद्धा छान डिझायनर यूज केलेला आहे. टिकली वर्कमुळे अजून ॲट्रॅक्टिव्ह आलेला आहे. आणि खाली जी हँगिंगची लेस लावली आहे ना त्यामुळे सुद्धा ह्या कमरपट्ट्याला खूप सुंदर असं लूक आलेला आहे. सो तुम्हीसुद्धा एखाद्या मीटर अशी लेस आणून लावू शकतात, म्हणजे कमरपट्टा खूप सुंदर तयार होईल. हा मध्ये मी पॅच लावलेला आहे, तुम्हाला नसेल लावायचा तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही म्हटलं ना कुठल्याही कलरचं सुद्धा वेगळं यूज करून बनवू शकतात, जेणेकरून त्याच साडीवर मॅच होईल. पण मी हा कुठल्याही साडीवर किंवा ड्रेसवर, लॉंग पीस, घागऱ्यावर मॅच व्हावा या उद्देशाने बनवलेला आहे. सो एकदम कमीत कमी टाईममध्ये एकदम सोप्या पद्धतीने आणि दिसायला खूप सुंदर असं आपण इथे आज कमरपट्टा बनवून घेतलेला आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून असा छानसा कमरपट्टा तुम्हालासुद्धा सहज बनवता यावे. आणि आता सध्या असं कमरपट्ट्याचं खूप ट्रेंड चालू आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजचा मी बनवलेला कमरपट्टा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे. चला मग भेटूया पुढच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.